वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण एका नवीन वॅकन्सीबद्दल माहिती बघणार आहोत। एअरफोर्स स्कूल भगोरगा CBSE ॲफिलेट हे स्कूल आहे आणि याच्यामध्ये टीचरच्या व्हेरियस पोझिशन निघालेल्या आहेत। तर आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे आणि जे काही इम्पॉर्टंट नोटीस आहे नोटिफिकेशनमध्ये आहे त्याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे आणि तिथं क्लिक केल्यानंतर PDF डाउनलोड होणार आहे। तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ स्टाफ व्हेरियस पोस्ट 2015 to 25 to 26 ही जी PDF आहे हे PDF आता आपण डाउनलोड करत आहे। जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण पाहूयात। एअरफोर्स स्कूल भगडोगरा क्वालिफिकेशन दिलेला आहे प्रिन्सिपल मॅन्डेटरी क्वालिफिकेशन्स आहे त्याच्यामध्ये दिलेलं प्रिन्सिपलची पोस्ट आहे आणि कोणकोणते सब्जेक्ट कोड आहे आणि कोणकोणत्या सब्जेक्टकरिता हे वॅकन्सीज निघालेले आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे। कुठे कुठे निघालेले आहेत तर मग याच्यामध्ये प्रिन्सिपलची पोस्ट आहे तर त्यांचं एज त्यांनी दिलेलं आहे। TGT PGT आणि PRTच्या पोस्ट आहेत आणि नर्सरी टीचरच्या सुद्धा पोस्ट आहेत। कोणत्या पोस्ट आहेत? पोस्ट ग्रॅज्युएट टीचर मॅन्डेटरी क्वालिफिकेशन आहे मास्टर डिग्री फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। 50% मार्क्स तुम्हाला डिग्रीमध्ये असायला आवश्यक आहे। PGT इंग्लिश, PGT मॅथ्स, PGT फिजिक्स, PGT केमिस्ट्री, PGT बायोलॉजी, PGT हिस्ट्री, PGT पॉलिटिकल सायन्स, PGT जिओग्राफी, PGT कॉमर्स, त्याचबरोबर PGT इकॉनॉमिक्स, PGT फिजिकल एज्युकेशन टीचर, PGT कॉम्प्युटर्स अशा प्रकारचे जे काही पोस्ट आहेत ह्या आहेत। नंतर आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर यांच्यासुद्धा निघालेल्या आहेत। मॅन्डेटरी क्वालिफिकेशन त्यांनी सांगितलेलं आहे मास्टर ऑफ डिग्री बॅचलर डिग्री फ्रॉम एनी युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया UGC AICTE मिनिमम मार्क 50% असणे अत्यावश्यक आहे आणि BEd असणे सुद्धा अत्यावश्यक आहे। TGT हिंदी करत आहे, TGT इंग्लिश करत आहे, TGT सोशल स्टडीज करत आहे, TGT मॅथ्स करीत आहे, TGT सायन्स करत आहे, TGT म्युझिक टीचर, TGT गेम्स करत आहे, TGT ड्रॉइंग करीत आहे। ट्रेन ग्रॅज्युएट टीचरची पोस्ट आणि याच्यामध्ये जे काही एज लिमिट आहे ते मेल कॅन्डिडेट करिता 21 ते 50 आहे आणि फिमेल कॅन्डिडेट करता 21 ते 55 वर्षापर्यंत आहे आणि CTET स्टेट त्यांनी डिझायरेबल मागितलेली आहे। तर इथं CTET किंवा स्टेट नसली तरी चालेल। प्रायमरी टीचरचे मॅन्डेटरी क्वालिफिकेशन यांनी दिलेलं आहे। काय दिलेलं आहे? सिनियर सेकंडरी और इक्विव्हॅलंट विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स आणि त्याचबरोबर 2 वर्षाचा डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन मीन्स DLED DTED किंवा DED असणे अत्यावश्यक आहे। आणि समोर त्यांनी NTT म्हणजे नर्सरी जे काही PRT आहेत नर्सरी जे काही टीचर्स आहेत त्यांच्याकरिता सुद्धा डिझायरेबल क्वालिफिकेशन ड्यू टू द गिवन ड्युरिंग सिलेक्शन नॉलेज कम्प्युटर ॲप्लिकेशन, त्याचबरोबर त्यांना नर्सरी ट्रेन टीचरकरिता त्यांनी मागितलेलं आहे नर्सरी टीचर ट्रेनिंग डिप्लोमा इन नर्सरी मॉन्टेसरी प्री प्रायमरी टीचर ट्रेनिंग डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन्समध्ये आणि त्यांच्याकरिता एज लिमिट आहे 21 ते 50 वर्ष। त्याचबरोबर समोर डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे त्यांनी बेसिक कम्प्युटर वगैरे त्यांना आले पाहिजे। नंतर आहे लायब्ररीयनची पोस्ट आहे, नंतर आहे पार्ट टाईम इन्स्ट्रक्टरची आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या व्हॅकन्सीज आहेत, नंतर आहे अकाउंटंट असिस्टंटची आहे, नंतर आहे क्लर्कची आहे। तर क्लर्ककरिता आपल्याला मागितलेलं ग्रॅज्युएट फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी टायपिंग स्पीड 40 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश शुड बी एज ग्रुप 25 to 50 इयर्स पर्यंत चालणार आहेत आणि ह्या जे काही पोस्ट आहेत ह्या परमनंटच्या रेग्युलर बेसिसच्या पोस्ट आहेत। समोर जर आपण पाहत असलो तर जे मेन आहेत ते आपण पाहूयात। आता इथं एअरफोर्स स्कूल्स पे स्केल ऑफ रेग्युलर पोस्टसाठी जे काही पे स्केल आहे ते आपल्याला दिलेलं आहे। प्रिन्सिपल करता 56,000, नंतर आहे PGT करता 35,000, TGT करता 33,000, PRT करिता बेसिक आहे 28,500, NTT करता है 18,000, ऑफिस सुपरिटेंडेंट करता है 25,000, अकाउंट्स असिस्टंटसाठी 80,500, क्लर्क करता 40,500, लॅब असिस्टंट करता 40,000, हेल्पर करता 13,000। तर ह्याचे काही पोस्ट आहेत ह्या रेग्युलर बेसिसवर आहेत।
आणि यामध्ये जो अर्ज आहे तो आपल्याला पोस्टाने, स्पीड पोस्टने वगैरे रजिस्टर पोस्टने पाठवायचा आहे 26 फेब्रुवारीपर्यंत. त्याचबरोबर तुम्ही यांचा हा जो ईमेल आय डी दिलेला आहे, ईमेल आय डीवरती सुद्धा व्यवस्थितरित्या लिहून तुम्ही ते सेंड करू शकता. यांचा एक ॲप्लिकेशन फॉर्म आहे आणि त्याचबरोबर तो डाउनलोड करून व्यवस्थित तुम्हाला त्याच्यावरती क्वालिफिकेशन लिहायचं आहे आणि जे काही झेरॉक्सच्या कॉपीज आहेत ते त्यांना लावायचं आहे आणि या ईमेल आय डीवरती तुम्हाला सेंड करून द्यायचं आहे. जे काही कॅन्डिडेट निवडले जातील त्यांना ते कॉन्टॅक्ट करतील. त्याचबरोबर पे स्केल आपण पाहिलेलंच आहे. तर कन्सल्टेशन पे जे काही समजा कॉन्ट्रॅक्ट बेसवर जर असलं तर 56 जशा प्रकारचं पे स्केल आहे ते तुम्हाला मिळणार आहे. परंतु इथं जर रेग्युलर बेसिसवर म्हटलं तर बाकीचे TADA वगैरे तुम्हाला लाभ मिळतील. तर समोरच जर पाहायचं म्हटलं तर आता किती पोस्ट आहेत प्रत्येक सब्जेक्टकरिता किंवा प्रत्येक ट्रेडकरिता. तर प्रिन्सिपलची एक पोस्ट आहे, हेडमास्टर मिस्ट्रेसची आहे एक 1 पोस्ट प्रायमरीकरता, PGT पॉलिटिकल सायन्स 1, PGT जिओग्राफी 1, PGT इकॉनॉमिक्स 1, नंतर PGT इंग्लिश 1, PGT हिस्ट्री 1, PGT बायोलॉजी 1, PGT कॉम्प्युटर सायन्स 1, PGT फिजिक्स 1, PGT केमिस्ट्री 1, PGT मॅथमॅटिक्स 1, PGT कॉमर्स 1, PGT फिजिकल एज्युकेशन 1, PGT TGT SST 1, TGT SC सायन्स 3 आहे, TGT मॅथमॅटिक्स 1, TGT हिंदी 2, TGT इंग्लिश 1, TGT म्युझिक 1, TGT SUPW 1, TGT लायब्रेरियन 1 आणि TGT फिजिकल एज्युकेशन आहे एक. PRT करिता तुम्हाला 9 पोस्ट इथे दिसत आहेत आणि नर्सरी ट्रेन टीचर करिता तुम्हाला 4 पोस्ट दिसत आहे. ऑफिस सुपरिटेंडेंटचे 1 आहे, अकाउंट असिस्टंटचे 1 आहे, क्लर्कचे 2 आहे, लॅब असिस्टंट फिजिक्स 1, लॅब असिस्टंट केमिस्ट्री 1 आहे, लॅब अटेंडंट बायोलॉजी 1, लॅब अटेंडंट कॉम्प्युटर 1 आणि हेल्परच्या ज्या आहेत फिमेलच्या 7 आणि मेलच्या 9 अशा 16 अशा एकूण जे काही स्पेशल एज्युकेटर कॉन्ट्रॅक्च्युअलची एक आहे. अशा संपूर्ण एकूण जर पोस्ट पाहिल्या तर रेग्युलर बेसिसच्या 64 आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसची एक पोस्ट. संपूर्ण पोस्ट आहेत 65. तर आता आपल्याला इथं दिसत आहेत ह्या ज्या सर्व पोस्ट आहेत हे कशा आहेत, रेग्युलर पोस्ट आहेत. आणि याचा जो काही आपला फॉर्म आहे, मी फॉर्म तुम्हाला दाखवणार ॲप्लिकेशन फॉर्म तो व्यवस्थितरित्या भरायचा आहे. आणि यांच्या जे काही इथं आपल्याला दिलेलं आहे princeyafbgd@redipmail.com वरती तुम्हाला सेंड करायचं आहे. एअरफोर्स स्कूलची हे वॅकन्सीज आहे आणि लवकरात लवकर तुम्ही सेंड करून द्यायचं आहे. तर आता आपण याचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो आपण बघणार आहोत. त्यांनी एक नोटिफिकेशन इथं इमेजवरती दिलेले आहे. तर फॉर्म आपल्याला कसा पाठवायचा वगैरे त्यांचं जे काही वेबसाईट आहे, वेबसाईट आपल्याला दिलेली आहे www.airforceschool.bhagoda.com. नंतर आहे ईमेल दिलेला आहे. तर तो ईमेल आहे, फोन नंबर आहे, नोटीस दिलेली आहे, ॲप्लिकेशन इन्व्हायटेड फॉर रेग्युलर कॉन्ट्रॅक्च्युअल पार्ट टाईम पॅनल वॅकन्सीज ॲट एअरफोर्स स्कूल भगडोग्रा, पोस्ट प्रिन्सिपल अकॅडमिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ यांनी दिलेले आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला हा जो काही त्यांचा ईमेल आय डी आहे तो आपल्याला त्याच्यावरती पाठवायचा आहे. याची जी काही डेट आहे 20 मार्च, काय रिटर्न टेस्टला इंटरव्ह्यू होणार आहे 20 मार्च 2025ला. सबसिक्वेंट डेज ॲट 8:30 hours एअरफोर्स स्कूल्स भगडोग्रा. नंतर आहे प्लीज इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अंडर न्यूज अपडेट सिलेक्शन डिटेल्स पोस्ट मॅन्डेटरी क्वालिफिकेशन. आता आपण संपूर्ण याच्याबद्दल जी काही माहिती आहे ती माहिती बघितलेली आहे. आता याचा आपल्याला जो काही फॉर्म आहे तो सुद्धा बघून घ्यायचा आहे. अशा प्रकारे त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्मॅट जो आहे तो आपल्याला दिलेला आहे. याची तुम्ही प्रिंट काढून घ्यायची आणि आपल्या स्वतःच्या हाताने व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचं आहे. ब्लॉक लेटर्समध्ये परमनंट होम ॲड्रेस, ग्रॅज्युएशन नेम, गार्डियन्स नेम अँड पोस्टल ॲड्रेस. अशा प्रकारे आपल्याला त्यांनी संपूर्ण जो काही फॉर्म आहे तो दिलेला आहे. तो फॉर्म आपल्याला
हाताने लिहायचं आहे. परमनंट होम ॲड्रेस लिहायचा आहे. गार्डियन्स नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव वगैरे. पोस्ट अप्लाइड फॉर कोणत्या पोस्टकरता तुम्ही अप्लिकेशन करत आहात, TGT आहे, PGT आहे, PRT आहे, याच्याकरता. डेट ऑफ बर्थ, एज, एज्युकेशनल क्वालिफिकेशन या बॉक्सेसमध्ये टाकायचे आहे. आणि टीचिंगचा एक्सपिरियन्स तुम्हाला कुठे आहे, कसं आहे, त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती. प्रिव्हियस सॅलरी किती मिळत होती. नंतर आहे मीडियम कोणतं घ्यायचं आहे, इंग्लिश घ्यायचं आहे किंवा हिंदीमध्ये घ्यायचं आहे. एक्सपिरियन्स तुम्हाला कशा प्रकारचा आहे हे तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्हाला भरून तुम्हाला सेंड करायचं आहे. आणि याला जे काही फोटो कॉपीज आहेत, तुमचे जे काही झेरॉक्स आहेत, झेरॉक्स कॉपीज तुम्हाला अटॅच करायच्या आहेत. आणि स्कूलचा जो ईमेल ID आहे त्या ईमेल ID वरती तुम्हाला पाठवायचं आहे. आणि त्यांना शक्य झाल्यास त्यांनी पोस्टाने, रजिस्टर पोस्टाने सुद्धा ते पाठवू शकतात. तर याची जी काही लास्ट डेट आहे 26 फेब्रुवारी लास्ट डेट आहे. तिथपर्यंत तुमचा जो फॉर्म आहे तो तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. तर याची सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.